मंडळी नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करतोय. आपलं लाख मोलाचं सहकार्य असावं अशी आशा बाळगतो आणि माझ्या पहिल्या फेरीला सुरुवात करतोय. लक्ष असू द्या. सुस्वागत सुस्वागत स्वागत. सर्व जातो महात्मा ज्योतिबा
गुरुवर्य नारायणजी पालवकर, गुरुबंधू प्रकाशित साळवी, गुरुबंधू विलासजी पालवकर आणि यामध्ये आमचे कार्यवाही साहेब श्री सुनील वीर, कुमार माऊली, प्रवीण खरवडे, नितेश विजय, नितेश ठीक, संदेश वाढवकर आणि मंडळी आणि आजच्या कार्यक्रमासाठी या माझ्या कार्यक्रमासाठी काल संदेशवाड्यातून आलेली माझी मित्रमंडळ आहे सन्माननीय संजय भुमरे आणि स्वप्नील ओकनाथ, खास या कार्यक्रमासाठी माझ्या संदेशवाड्यातून आलेली मंडळी, सर्व मित्रमंडळी आणि सर्व रसिक प्रेक्षक, या सर्व रसिक प्रेक्षकांचा शाहीने मानाचा मुजरा करून आम्ही कलगीमध्ये गुरुवर्य चंद्रकांतजी गोताडे यांचे शिष्य, माझे वस्ताद शाहीर गणपत मालक रवींद्र मालक यांचे शिष्य, मी स्वतः शाहीर संतोष मालक, अंकुश मालक, अभि मालक, मिलिंद मालक आणि सुभाष मालक आमची छोटीशी कला सादर करत आहोत. या कलेला अतिशय चांगल्या पद्धतीने दाद द्या अशी आशा बाळगते. त्याचप्रमाणे माझे प्रतिस्पर्धी शाहीर श्री गवळी बुवा यावेळी माझे मोठा शाहीर महाराज आणि त्यांच्या जे सहकारी आहेत त्या सहकार्याला सुद्धा शाहीर संतोष मालकांचा मानाचा मुजरा करतो. आणि माझे आज वादविरुद्ध आहेत माझे ढोलकी बंधू श्री भावेश मालक आणि बंधू रवींद्र मालक, संगीत देतोय तुषार मालक, बँजो देतोय समीर मालक आणि अक्टोप्यार दिपेश मालक आणि सगळ्यात म्हणजे माझा आवाज आपल्या भागात पोहोचवणारे गावासाहेब पेटे दादा आणि त्यांची संपूर्ण टीम, या संपूर्ण टीमला शाहीर मानाचा मुजरा करतो. आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय आपला मोलाचा सहकारी असावा. लक्ष द्या, प्रतिस्पर्धी शाहीरांनी सुद्धा लक्ष द्यायचं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे
पाशी सर्वदा सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते धन्यवाद. स्तवन गातोय शाहीने लक्ष असावं. सत्यदावी तू या सत्यदावी तू या हे अंबिके हे अंबिके तूच मारिले महिषासुराला अंबिके तूच मारिले महिषासुराला. Bye.
हा दसरा, ह्या आंबेवाडीचा उत्सव, हा आंबेवाडीचा जागर हा करत असताना आपले हे 9 दिवस कधी जातात हे कळतच नाही. आपले 9 दिवस हे कधी जातात या उत्सवामध्ये रंगून हे कळतच नाही. म्हणून काय म्हणायचं आहे, नवरात्री हा 10वा दसरा, भक्त हे सारे करती साजरा, भक्त हे सारे करती साजरा, भक्त हे सारे करती साजरा. अभिमान उधळून सारे, अभिमान उधळून सारे, पैसा दे तुझ्या भव मकरा, पैसा दे तुझ्या भव मकरा, पैसा दे तुझ्या भव मकरा. बघा, जेव्हा या मातेचं, या आदिमायेचं जेव्हा आगमन होतं तेव्हा आपला आनंद जगण्यात मावत नाही. ती 2 दिवसाची 3 दिवसाची एवढी खटपट असते आपल्याला. मकर बनवायचं, तिची सजावट करायची, तिला आनंदात आणायचं, मकरात बसवायचं. 9 दिवस आपण हा उत्सव साजरा करायचा आणि 9व्या दिवशी विसर्जन करायचं. म्हणून काय म्हणतोय, उधळून सारे, पैसा विले तुझ्या भव मकरा, पैसा विले तुझ्या भव मकरा, पैसा विले तुझ्या भव मकरा. भक्तिभावाने उदिती तुला, भक्तिभावाने उदिती तुला, अंबिके तुझी मारी महिषासुरा, तुझ्या मारी महिषासुरा, अंबिके तुझ्या मारी महिषासुरा. Bye.
धन्यवाद झालेला आहे. रसिक प्रेक्षकांच्या मनपसंतून आलेलं बक्षीस आहे. गुरुवारी चंद्रकांतची गोता गणरायाला वंदन करतोय आणि काय म्हणतो बघा. तुझ्या भक्तीचे गीत मिरणात गाण्यास आलो, तुझ्या देवा तुझ्या भक्तीचे गीत रणास गाण्यास आलो. शाहिरी साज चढवून राणास धावून आलो आणि कला गुणांचा कलावंत मी हे गणराय तुझ्या भक्तीत म्हणून काय म्हणायचं. माता हो पार्वती कोणाची या आयोने केलेली गणरायाची, त्या बाप्पाची, माझ्या देवाची, गणपती बाप्पाची. म्हणून काय म्हणतो बघा. माता हो ज्यांची पार्वती, पिता हो ज्यांचे कैलासपती. माता हो ज्यांची पार्वती, पिता हो ज्यांचे कैलासपती. किती वर्णावी ख्याती हो त्यांची, किती वर्णावी ख्याती. हो पायी घुंगरू बांधून यावी या भूमीवरती, पायी घुंगरू बांधून यावे या भूमीवरती.
चिंतामणी बघा सारा त्रिभुवन सारा त्रैलोक्य हे माझ्या गणाच्या पितृक्षेत्राचे आहे म्हणून काय म्हणतोय हा माझा देव हा साऱ्या देवामध्ये श्रेष्ठ ठरला सारे विघ्नांचा नाश करणारा माझा गणपती बाप्पा हा साऱ्या देवामध्ये श्रेष्ठ ठरला म्हणून म्हणतो देवादी देव तू एक श्रेष्ठ विघ्ननाशक चिंतामणी विघ्ननाशक चिंतामणी विघ्ननाशक चिंतामणी तू गणनायक सिद्धिविनायक तू गणनायक सिद्धिविनायक आलो तुझ्याची तुझी गती हे पायी पायी हे पायी गुरु मानूयावे पायी गुरु मानूयावे पाय गुरु बांधुयावे जातो देवाचे पाय गुरु बांधुयावे जातो देवाचे सिद्धिविनायक रूपाधरा सिद्धिविनायक रूपाधरा भक्तजनावर छाया धरा भक्तजनावर छाया धरा पाय गुरु बांधुयावे जातो देवाचे पाय गुरु बांधुयावे जातो देवाचे
धन्यवाद. गणरायाचं स्तवन झालेलं आहे, गण झालेला आहे. आता खरी बारीची मन असते ही गवळणी पासून असते बघा. आणि या कार्यक्रमाची शोभा रसिकांशिवाय नसते. मला वाटतं या परिसरातील रसिक आहेत हे अगदी शांत चित्ताने हा कार्यक्रम पाहतात. कुठल्याही प्रकारचा गडबड गोंधळ नाही, या कार्यक्रमाला गाळबोट लागणार नाही असं कुठलंही मला इथं दिसत काय नाही. माझ्या माता भगिनी आहेत, भगिनीनो कार्यक्रम हा साधेल असाच करणार आहे मी. आणि गवळण चालू करतोय, बुवानी लक्ष द्यावं. मग म्हणाल काय पण आला काय पण बोलून गेला, मान्य करणार नाही. तुमची दुसरी बारी पण माझ्या हातात आहे. आता तुम्ही कराल ती पहिली बारी. काय बोलतो बघा. आता शिवम महेंद्र बारगोडे यांकडून यांकडून 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. श्री कृपा नृत्य कलापथक आम्ही आपला आभार आहोत. गवळण सुरुवात करतोय, माता भगिनींचा मान ठेवूनच करणार आहे. आता बघा, परवाच आमचा कार्यक्रम झाला. दादा ऐकाले, परवाच कार्यक्रम झाला. परवाच्या दिवशी गणपतीपुळेमध्ये मालगुणमध्ये. आणि ही राधा 3 तासाची आहे बघा. नाणं एक बाजू दोन, कलगी तुरा. या राधेला कानाना 3 तासासाठी गणपती पुण्यात नेलं होतं फिरायला. आता कुठे नेतात काय माहित नाही, बरोबर. आता कुठे नेतात ते काय माहित नाही. आता आले की समजेल कुठे नेतात ते. गणपती पुण्यात नेलं होतं, आता कुठे आणखी कुठेतरी घेऊन जातील. अगदी शांत पब्लिक आहे बाबा. बघा कसं गडबड मला नाही. आता इथं पेटवण्यासाठी खूप मजा दिसत नाही बाबा. सगळं शांत आहे. मालक बुवा काय म्हणतात, गवळण कशी खातात, पेटवायची काय बाबा नको नको. आणि हे येतील पब्लिकला विचारतात पेटव काय, तुम्हाला काय कळत नाही का. मला कळतं पब्लिकचा जेवढा रिस्पॉन्स असेल तेवढं चांगला असेल. शोभा येते, मजा येते. पण कुठले पण गारबोट लागलं नाही पाहिजे. पण गवळण चालू करतोय बुवा लक्षात होत्या. भाग या, आता घ्या पेन. तुमच्या हातात आहे, माझ्या पण हातात आहे. वही पेन मी पण घेणार, तुम्ही पण घेणार. बघा आता गवळण काय करू. या काळ्या कृष्णात लक्ष माझ्या हांडीवर हांडी मला पाठवा दया दुधाचे भांड. आणि त्यावेळेला तांब्या पितळाची भांडी माझ्याकडे नसती, मातीची होती.
मातीची भांडी होती. होय का? या काळ्या कृष्णाचं लक्ष माझ्या हांडीवर आहे आणि या राधेला पाहून धाकाना लाल सांडत आहे. का का ही राधा नेहमी बाजाराला जात असताना नव रंगाचा शृंगार करून जायची. नव रंगाचा शृंगार करून जायची ही राधा सहजनित होत्या. जेवढ्या गवळणी कृष्णाच्या शक्तीच्या ज्या गवळणी होत्या त्या सहजनित होत्या. कोणी साध्या सुध्या गवळणी नव्हत्या. म्हणून काय म्हणतोय या काळ्या कृष्णाचं लक्ष माझ्या हांडीवर आहे. हांडी दया दुधाचे माठ आज तीनच माठ उडू का गवळण उडू. हा आणि हा गाणा या राधेला पाहून लाल सांडतो. म्हणून काय म्हणतोय पेंद सुदामा नाही कोणाला वाकड्या बोबड्या फाकड्या असतात ना समती. आपल्या गावात पण असतात. काय कॉमेंट करतात बघा. पब्लिकला हसून हसून घेतात. पब्लिक पोट करून असतोय. म्हणून काय म्हणतोय पेंद सुदामा नाही ओरसने तो हा चोरून. पेंद सुदामा नाही ओरसने तो हा चोरून. एवढ्या घरी हा घुसतो काळ्या लपून छपून. कोणाच्या घरी कानाची छोडीच कशी आहे बघा. चोरून खायचंय. स्वतःच्या घरात नाही खायचंय. दुसऱ्याच्या दही दुधाची नासाडी करायची हीच कानाची तर आहे. एवढ्या घरी हा घुसतो काळ्या लपून छपून. हातीत बोट घालून खातो हा चाटून पुसून. ते दह्या दुधाचे माठ भरलेलं आहे. ते खाली करतो ते करतो पण त्या माठाला चिकटलेला दही दूध लोणी हा बोटा याचं सगळंच लागतं. तोंड पण लागतं. हातीत बोट घालून हा खातोय चाटून. हातीत बोट घालून हा खातोय चाटून.
रियांश योगेश तोरंग रियांश योगेश तोरंग आणि तोरगे हा इथे तोरण ग लिहिलेलं आहे म्हणून मी वाचलं माझी मिस्टेक नाही देणार आहे तुमचं नाव धन्यवाद हा म्हणून काय म्हणतो बघा रियांश योगेश तोरगे आणि चुकीची दुरुस्ती हा सृष्टी योगेश तोरगे या त्यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस नृत्य कला पथक आपला आभार क्षमता आभार त्याचप्रमाणे मुळशी गावातील महिला मंडळी माता भगिनीनो तुम्हाला संतोष मालक बुवाचा राम राम अतिशय सुंदर कार्यक्रम आपल्या समोर सादर करणार तुमची मन जिंकून जाणार आणि तुम्ही मला पाकिट देता आहे ना पाकिट पण घेऊन जाणार मी काय म्हणतो का
यांकडून 251 रुपयाचं बहादर बक्षीस आलेलं आहे. आम्ही मंडळी आभार आहोत. त्याचप्रमाणे थांबा थांबा वाजू नको. दशरथ गुणाजी करमळे यांची नात बाई दशरथ गुणाजी करमळे यांची नात आरोही राजेंद्र करमळे यांकडून या कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्याचप्रमाणे श्री दिलीप गोविंद बारवडे यांचा परिवार श्री दिलीप गोविंद बारवडे यांचा परिवार यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी या नाथ मंडळीसाठी 251 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. माऊली आम्ही आभारी आहोत. त्याचप्रमाणे कैलासवासी यशवंत रामा करमळे यांच्या स्मरणार्थ त्यांची नातवंड युक्ता योगेश करमळे कांबळे आणि गार्गी योगेश करमळे, महिमा मंगेश करमळे, मनाली मंगेश करमळे यांच्याकडून 201 रुपयाचं भारतात बक्षीस आलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, भारी घासून घासून पुसून घासून हो कसं पुसून करणार. बघा माझी बारी मी इथपर्यंत आणून ठेवले, माझा कार्यक्रम मी इथपर्यंत आणून ठेवलाय आणि याच्या पुढचा कार्यक्रम शाहिरांच्या बारीवर अवलंबून असेल. बरोबर काय? याचा पुढचा कार्यक्रम हा शाहिरांच्या बारीवर अवलंबून. त्यांनी पेटवली मी लावला कांड भरून. आले आलं बक्षीस आलं ना. पाऊस बिऊस नाही ना. बघा हा सह्याद्रीच्या कुशीत वाढलेला शिवबा माझा अफजल खानाच्या काय हा नीट किवारे भावानो अफजल खानाच्या कोकणात वाढलेला शिवबा माझा अखंड प्रदेचा राजा एकच शिवबा माझा सह्याद्री प्रेमी भटक्या कुमार दीपक शांताराम मालक आणि मालकपडी यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आलं काय. आता बघा स्तवन झालंय, गण झालाय, गवळण झालंय. आता आपल्या कलगीतुऱ्याचा नियम, आपल्या कलगीतुऱ्याचा नियम काय? शास्त्र. यामध्ये काय हवाय? पाणी हवाय? कोण हवाय? आता नको त्याला सांग बंद कर. हा थांब 10 मिनिटांनी कर मग बघतो काय तर पुढचं पुढं काय म्हणतो मी. बघा शास्त्र, त्या शास्त्राची आपण तुलना करू शकत नाही, तेवढ्यापर्यंत आपण जाऊ शकत नाही. वाचन करतो म्हणून काय म्हणतो बघा. माझा प्रश्न कसा आहे? माझा प्रश्न प्रतिस्पर्धी शाहिरांना मी दिलाय. परवाच्या दिवशी पण दिला होता, आता पण दिलाय, याच्या पुढे भेटलं तरी पण देणार आहे. माझा प्रश्न एकच राहणार आहे. म्हणून काय म्हणतो बघा. मी मालक कुठला? माझं गाव मुक्काम आगवे पोस्ट करवळ तालुका जिल्हा रत्नागिरी. आम्हाला बाजारपेठ पेटते जाकाती पंचक्रोश. बघा ऐका महिला मंडळ माझ्या सूत्र रसिक प्रेक्षकांना बघा विषय कसा आहे. बघा विषय कसा आहे बघा. पूर्वी आता नाही, पूर्वी पुराणामध्ये कुठं पुराणामध्ये मालक नावाचा पराक्रमी क्षत्रिय होऊन गेला. आवडला विषय कोणाचा? मालक नावाचा पराक्रमी क्षत्रिय होऊन गेला. तो कोणत्या वंशाचा होता, तो कोणाचा नातू होता आणि त्याचं दैवत. अगदी सोपा प्रश्न आहे बघा. पूर्वी पुराणामध्ये दादा आम्ही पण मालक आहे, पण आग्याचं मालक एकदा असतील मला वाटते. हा पूर्वी पुराणामध्ये मालक नावाचा पराक्रमी क्षत्रिय होऊन गेला. तो कोणत्या वंशाचा होता, कोणाचा नातू होता आणि त्याचं दैवत काय? शाहिरांसाठी टीप दिलेलं आहे, तुम्हासाठी नाही. शिव म्हणजे शंकर, शिव आणि माया यापासून झालेला 8वा मूळ पुरुष काय? शिव आणि माया यापासून झालेला 8वा मूळ पुरुष मालक. हे शाहिरांनी उत्तर सांगू नये, आम्हाला ते नको आहे. शिव आणि माया यापासून झालेला 8वा मूळ पुरुष मालक हे उत्तर सांगू नये, याची नोंद घ्यायची आहे. आता पदाला सुरुवात करतो.
पुराण किती आहे ते महान. पेटवलं? अरे पेटवलं नाही काय का गेली गेली हा, गेली तर जाऊ दे, तुम्ही माझी बघायला या. म्हणून काय म्हणतो बघा, हे शास्त्र पुराण किती आहे ते महान. अहो ठेवा त्याची जाण शाहिरा, करू नका गर्व अभिमान. अहो ठेवला विषय तुम्हावर आता नको त्याचा अवमान. ठेवला ठेवला विषय तुम्हावर नको त्याचा अवमान. आणि द्यावे उत्तर आज मला, कोण आहे हा मालक जाण. पण काय म्हणतो, गाण्याच्या ताली कोणी देतो, कुठला पैसा देतो बघा गाण्याच्या ताली. ते आपल्या बाबाची गाणी नसतात. हिंदी पिक्चर म्हणा, हिंदी पिक्चर, मराठी गाणी, लोकगीत, भावगीत, भक्तिगीत आपल्या बाबाची गाणी नाही, ती लोकांची गाणी आहेत. त्या तालीवर आपण गाणी म्हणतोय. म्हणून काय म्हणतोय, अरे शिवनेरीवर शिवबा जन्मला, शिवनेरीवर शिवबा जन्मला, साऱ्या राजाचा अधिपती, साऱ्या राजाचा अधिपती. गाणं म्हणतोय पण नाही. दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती. आता शाहिरांसाठी काय म्हणतोय, शाहिरांसाठी शाहीर माझी वारी तुमच्यावर अवलंबून असेल, अगदी साध्या पद्धतीने वारी केली आहे. म्हणून काय म्हणतो, अरे ऐकून घे हरदास शाहिरा, अरे ऐकून घे हरदास शाहिरा, नाही देणार तुला मी गती. कशाला, मी माझी आदिमाया श्रेष्ठ करणार, तुम्ही तुमचा शंकर श्रेष्ठ करायचा, शिवाला श्रेष्ठ करायचा, मी माझ्या आदिमायेला श्रेष्ठ करणार. म्हणून काय म्हणतोय बघा, लय भारी गाणं लिहिलं आहे. शब्दाकडे लक्ष असू द्या. ऐकून घे हरदास शाहिरा, हो अरे ऐकून घे हरदास शाहिरा, पेटव नाही देणार तुला मी गती. असं आले गेले किती रंगाची नाही आम्हाला, असं आले गेले किती रंगाची नाही आम्हाला भीती. आदिमाया मी सांगितलं, मी माझी आदिमाया श्रेष्ठ करणार, तुमच्या शंकराला श्रेष्ठ करायचं आहे. कसा सर्व शक्तीचा साथ आलोय बघा. नगरी आलो मी आज, शक्तीचा हटवून साध, शक्तीचा हटवून साध, शक्तीचा हटवून साध. एका फाटक्यात उतरे नमाज, एका फाटक्यात उतरे नमाज, माझं नाव होतं उतरे गाज, नावचा उतरे गाज, माझं नावचा उतरे गाज. आदिमाया, अरे भल्या भल्या राक्षसांची टाकी घेऊन करणारी माझी आदिमाया. या आदिमायेने एकदा राऊत रूप सादर केलं ना, भेंडी कोणालाच नाही ऐकत बघा. हा, अरे हर तलवारीला भीड नाही, शक्ती वाल्याची जात आहे.
भाला फेकून करते वार त्या आधी मायेची मला साथ आहे. वाकड्या मार्गाने जाणाऱ्या त्याचा मार्ग त्याला साथ आहे आणि सरळ प्रेमाने नेमाने चालणाऱ्या त्या मालपुराचा हातात आहे. सरळ प्रेमाने नेमाने चालणाऱ्या या मालपुराचा हात हातात आहे. पण काय म्हणतो रणगडी आलो मी आज शक्तीचा हातळून सांग माझं नावाचं मुखडे गाजरे अरे धुरला एका क्षणात धुरला एका क्षणात माझं नाव नाही घेणार कधी माझं नाव नाही घेणार कधी असे आले गेले किती त्यांची नाही आम्हाला असे आले गेले किती त्यांची नाही आम्हाला भीती असे आले गेले किती त्यांची नाही आम्हाला भीती असे आले गेले किती त्यांची नाही आम्हाला भीती काय म्हणतोय घोडा साबुदून अडवून भले भले झोपवले पुरे भले भले झोपवले पुरे भले भले झोपवले नाही सवाल साधा बारे बघा हा मालक हा आगव्यातला मालक आणि तो पुराणातला मालक हा कोणी साधा सुद्धा माणूस नव्हता. क्षत्रिय होता क्षत्रिय बळवंत होता म्हणून तुम्हाला प्रश्न विचारलाय माणसाचा म्हणून काय म्हणते नाही सवाल साधा प्यारे हे ऐकून तुरे प्यारे करवंढेची नाही क्षणात करवंढेची नाही क्षणात चांगली ठेवावी तुम्ही किती चांगली ठेवावी तुम्ही असे आले गेले किती नाही आम्हाला 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 हरदास शाहिरा हरदास शाहिरा नाही देणार तुला मी नाही देणार तुला मी Nice.